नमस्कार, माय महानगरच्या लाईव्ह मध्ये मी वैभव पाटील आपलं स्वागत करतो। आजपासून आपण पाहतो राज्याचं विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन जे ते सुरू होणार आहे। मुंबईच्या विधान भवनामध्ये आजपासून आपण पाहतो अर्थसंकल्पीय अधिवेशन जे ते सुरू होणार आहे। राज्याचे अर्थमंत्री असलेल्या अजित पवार हे इथे 10 मार्च रोजी अर्थसंकल्प जो तो सादर करणार आहे। मात्र आजपासून या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झालेली आहे। अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवरती जर आपण पाहायला गेलं तर काल दोन्ही सत्ताधारी असतील, विरोधकात असलेल्या महाविकास आघाडी, सत्तेत असलेल्या महायुती या दोघांची ही पत्रकार परिषद झाली। पहिला विरोधकांची पत्रकार परिषद झाली आणि या पत्रकार परिषदेमध्ये विरोधकांनी सत्ताधाऱ्यांच्या चहापानावरती बहिष्कार टाकला। विसंवादी सरकार, कायदा सुव्यवस्था नियंत्रित न करणारं सरकार असे अनेक आरोप करत या विरोधकांनी सत्ताधाऱ्यांच्या चहापानावरती बहिष्कार घातला आणि एकंदरीत या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सत्ताधाऱ्यांना घेण्याची पूर्णपणे रणनीती आखल्याचं सुद्धा कालच्या या पत्रकार परिषदेमधून पाहायला मिळालं। यानंतर जर आपण पाहायला गेलं तर सत्ताधाऱ्यांची सुद्धा पत्रकार परिषद महायुतीची आहे ती पार पडली आणि या पत्रकार परिषदेमध्ये संवाद करण्याची ही चहापानाची वेळ असते। चहापानाच्या माध्यमातून विरोधक असतील किंवा सत्ताधारी असतील दोघांना चर्चा करण्याचा हा एक चांगला वेळ असतो, चांगला ताळमेळ असतो असं सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं। मात्र विरोधकांना चर्चा करायची नाहीये, त्यामुळे विसंवादी सरकार असं म्हणणं हे त्यांचं चुकीचं आहे अशा प्रकारचं प्रत्युत्तर सुद्धा त्यांना दिलं। याशिवाय जर आपण पाहायला गेलं तर पुन्हा एकदा एकनाथ शिंदे राज्याचे उपमुख्यमंत्री त्यांच्याकडून सुद्धा पुन्हा एकदा त्यांचे विरोधक असलेल्या ठाकरे गटावरती सुद्धा त्यांनी कालच्या पत्रकार परिषदेमधून टीका करताना पाहायला मिळालं। साधारणतः आपण पाहायला गेलं तर तो घरचा मुद्दा ते वारंवार काढताना पाहायला मिळत आहेत। जे घरात बसून काम करत आहेत, फील्डवरती काम करत आहेत, त्यामुळे आमचं या सरकारचं दुसरं हे अधिवेशन आहे, कारण पहिलं राज्यातील या सरकारचं हे अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे। महायुतीचं सरकार दुसऱ्यांदा राज्यामध्ये स्थापन झालेलं आहे, त्यानंतरचं हे अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे। दरम्यान सध्या आपण जर पाहायला गेलं तर आजच्या दिवसाचं कामकाज दोन्ही सभागृहामधलं जर पाहायला गेलं तर आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होणार आहे, त्याचा पहिला दिवस आहे आणि या पहिल्या दिवसाच्या पार्श्वभूमीवरती आज आपण पाहतोय की या ठिकाणी आपण पाहतोय की आज या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवरती दोन्ही सभागृहांच्या पार्श्वभूमीवरती राज्यपालांचं अभिभाषण जे ते होणार आहे। राज्यपालांच्या अभिभाषणानंतर सभापती जे नवनियुक्त झालेले आहेत राम शिंदे त्यांचं सुद्धा त्यांच्या दालनाचं सुद्धा उद्घाटन होणार आहे। त्यानंतर शोकप्रस्ताव जो तो दोन्ही सभागृहामध्ये मांडला जाणार आहे आणि या सगळ्यानंतर आजच्या दिवसाचं कामकाज जे आहे ते स्थगित होईल। मात्र उद्यापासून नियमित कामकाज जे ते सुरू होणार आहे। या नियमित कामकाजाच्या पार्श्वभूमीवरती जर आपण पाहिलं तर एकंदरीत अनेक प्रश्न जे आहेत ते खरं तर प्रलंबित आहेत। शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, विदर्भाचे प्रश्न असतील, कायदा सुव्यवस्था असेल, असे एक ना अनेक प्रश्न काल विरोधकांकडून उपस्थित करण्यात आले होते, ज्याची दखल खरं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहामध्ये जर त्यांनी ते प्रश्न उपस्थित केले तर निश्चितच तेव्हाही आम्ही त्याची दखल घेऊ असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे। याशिवाय एक वक्तव्य सुद्धा देवेंद्र फडणवीस यांच्याकडनं झालं होतं की यंदाच्या या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये जे नवनिर्वाचित आमदार आहेत किंवा नवे आमदार आहेत त्यांना बोलण्याची संधी जी आहे ती दिली जाईल अशा प्रकारचं सुद्धा वक्तव्य त्यांनी केलं होतं। त्यामुळे निश्चितच आपण पाहतोय की एकंदरीत आजच्या या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये नेमकं कशा प्रकारे आजची ही सुरुवात झाल्यानंतर जे अधिवेशन आहे ते एकंदरीत आपण पाहायला गेलं तर 4 आठवड्यांचं आहे। त्यामुळे या 4 आठवड्यांमध्ये जनतेला या अर्थसंकल्पातून काय मिळणार, अर्थसंकल्पामध्ये नेमकी काय तरतूद करण्यात आलेली आहे हे संपूर्ण पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन अवधेश कोहलीसह मी वैभव पाटील, मुंबई।